मी आपल्याला तसे दाखवले छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोलकाता विश्वनाथ आहे युवा शक्ती मग आज मी इकडे उभा आहे याचे मागचं कारण फक्त एकच आहे की माझ्या रक्तात एकच नाव घडघडत आहे म्हणजे युवा. तुम्ही इतिहास उलटून बघा सगळ्यात जास्त सुवर्णाक्षरात नाव लिहिलं आहे कोणाचे आहे ते युवाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्यासाठी निघाले आणि ते महान क्रांतिवीर भगतसिंग यांनी वयाच्या 23व्या वर्षी हसता हसता फासावर गेले. कारण एकच त्यांना अन्याय तरुणाला अन्याय हा सहन होत नाही. युवा म्हणजे काही अवस्था नाही, युवा म्हणजे स्वप्न ध्येय आणि ताकद आहे. आणि आजचा युवा त्याच्या खालीवर जिम्मेदारी आहे आपल्या समाजाची, आपल्या देशाची, आपल्या राष्ट्राची. तर तो युवा काय करत आहे तर तो युवा हे करत आहे 4 डॉक्टर वोट का काम मेरा उसका नाम उसको कोई रोके ना किसी ने रोका. अरे काय रोकणार आणि काय टोकणार आहे तुला. मग ते युवा शब्द ऐकतात आपल्याला एकच प्रश्न येतो युवा शक्ती म्हणजे काय. युवा शक्ती म्हणजे काय नाही फक्त एवढे का बोला नाही म्हणजे परिवर्तन करणाऱ्या शब्दाला युवा शक्ती म्हणतात. किंवा मी करू शकत नाही याला मीच करू शकतो यामध्ये बदलण्याची जिद्दला युवा शक्ती म्हणतात. आज आपल्या भारतात 142 कोटी लोक आहेत त्यामध्ये 65% लोकसंख्या ही 35 वर्षाची खालची लोकांची आहे म्हणजे तरुणांची आहे. सांगायचं तात्पर्य एवढं की आपल्याकडे जगातील सर्वात मोठी युवाची फौज आहे. चीनकडे फक्त कारखानेच आहे पण ते कारखाने चालवणारे मेन हात हे आपल्याकडे आहे म्हणजे तरुणांचे आहे. आणि आपल्याला हे पण पाहायला भेटले की तरुण हा अन्याय सहन करून घेत नाही, तो जो ठरवतो तो नेहमीच करतो. आताच उदाहरण आहे की देश पुढे जाणार आहे हे ठरवणारा बटन ईव्हीएम यावर वोट दाबवणारे लोक आपण आणि सगळ्यात जास्त लोक युवा जे 18 ते 25 वयोगटातले आहे जे पहिल्यांदा मत करतात त्यांनी पाहिलं आपला मत आपला देश वाया जात आहे मग त्यांनी आवाज उठवली आणि इतिहासामध्ये काय नमूद होतो 20 जुलै 2026 जनगण होते. मग ते म्हणून लोक म्हणतात की अन्याय विरुद्ध आवाज किसने उठाई युवा ने इसलिए युवा जागृत होत आहे तो लोकशाही जीवन बोलते. डॉक्टर एपीजे अब्दुल युवाचे कार्य करून म्हणतात जिस युवा ने अपने सपनों को पहचान दी, जिस युवा ने अपने सपनों को पहचान दी उसने लाखों युवाओं को एक ही उड़ान दी. अरे हौसला हो तो मंजिल खुद करीब आती है, हौसला हो तो मंजिल खुद करीब आती है. एक जागरूक युवा, सिर्फ एक जागरूक युवा पूरी पीढ़ी जगाती है, एक जागरूक युवा पूरी पीढ़ी जगाती है. महोदय आपल्याकडे खूप सारे युवा आहेत. जर आपण युवांचा योग्य विचाराने आणि योग्य ठिकाणी एकत्र आलो तर आपण समाजातील अनेक समस्या दूर करू शकतो. पण प्रश्न असा आहे की आपण एकत्र आहोत का. आपल्या समोर 3 अडचणी आहेत. पहिली अडचण वाचनाचा कमी प्रभाव. आज आपण इंस्टाग्रामवर इंटरनेटवर 3 तास देतो पण पुस्तकासाठी देत नाही. महोदय हे शक्य आहे चांगले आहे का ते वाईट आहे. म्हणून मला म्हणावंसं वाटते की पायात घालणाऱ्याचे बूट हे काचेचे शोरूम मध्ये विकत आहे. पायात घालणारे बूट हे काचेचे शोरूम मध्ये विकत आहे आणि तो ज्ञान देणारा पुस्तक जर कोपरे रस्त्यावर विकत असणार तर समजून घ्या आपल्यामध्ये ज्ञान किती आहे. आणि दुसरा मुद्दा आहे ते आहे निराशा. सिस्टम खराब आहे हे सांगून चालणारच नाही. सिस्टमचे डेव्हलपरच तुम्ही आहे आणि सिस्टम सुधारणारे तुम्ही आहे. आणि तिसरा मुद्दा आहे विभाजन. जात धर्म भाषा पंथ या वेगवेगळ्या भेटांमध्ये युवांमध्ये भांडे लावले जातात. पण आपण जर हा विचार करून पुढे आलो राष्ट्रप्रथम तर समाजातील अनेक अशक्य घटक आपण शक्य करू शकतो. महोदय जर आपण अशक्य घटक हे शक्य करू शकतो. महोदय समाज परिवर्तनात युवाचं खूप मोठे योगदान आहे. एक युवा शिकतो दुसऱ्यालाही शिकवतो. एक युवा झाड लावतो दुसऱ्यालाही पर्यावरण शिकवतो. एक युवा व्यसनापासून दूर राहतो दुसऱ्यालाही व्यसनापासून दूर राहतो. अशी छोटी छोटी पावले मिळून एक मोठा सामाजिक बदल घडते. जर एक युवा हा प्रयत्न करत असेल तर बदल घडतो. लेकिन जर लाखो युवा शक्ती ही प्रयत्न करत असाल तर पूर्ण क्रांती घडते. हे वाक्याचं उदाहरण मी तुम्हाला एक गोष्टी होऊ सांगतो. एक म्हातारा रस्त्याने जाता जाता त्याला समुद्र काठीवर खूप सारे मासे हे फसलेले दिसले आणि तिकडे एक मुलगा दिसला जो एक मासा उचलून हा पाण्यामध्ये टाकत होता. तर म्हातारा त्याच्याकडे गेला. मुला तू एक मासा उचलून हा पाण्यामध्ये टाकत आहे खूप चांगलं कार्य करत आहे मी तुला शाबासकी देतो. पण तू एक मासा उचलून जेव्हा पाण्यामध्ये टाकत राहणार तुझे मासे भरून जाईल तुझ्या कार्यात काय बदल होणार नाही रे. म्हणतो बाबा मला काही माहित आहे माझे कार्यामुळे आज काय बदल होणार नाही. पण जो मी एक मासा उचलून पाण्यात टाकत आहे त्या माशाचं पूर्ण आयुष्य बदलून जाईल. त्या माशाचं पूर्ण आयुष्य बदलून जाईल.
चलती है, चलती दीवारों पर सौभाग्य चलती है, सौभाग्य चलती है, लेकिन उसकी मेहनत बेकार नहीं होती, लेकिन उसकी मेहनत बेकार नहीं होती। अरे कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। कुछ काम करे बगैर जय जयकार नहीं होती, कुछ काम करे बगैर जय जयकार नहीं होती। जी हाँ, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। आपण याच्यावर भागून जाऊ नका, आपण याची आपले मुकद्दर बनीच आहे, पण यश पण आपले मुकद्दर बनीच आहे। तूफान में ताज का महल नहीं बनता, रोने से मेरा कोई मुकद्दर नहीं बनता। तू जब जीतने का हौसला रख, अरे तू जब जीतने का हौसला रख, एक हार से कोई फकीर, अरे जीत से कोई सिकंदर नहीं बनता, कोई सिकंदर नहीं बनता। फक्त पर्यावरणाची गोष्ट करून चालणार का, तर आपल्याला ते कार्यावर ते महत्त्वाच्या कार्यावर विचार पण करावा लागेल। जर आपल्या गावात रक्तदान शिबिर होत असेल त्याच्यामध्ये सहभागी व्हा, गाव स्वच्छ ठेवा, शहर स्वच्छ ठेवा, संविधानाच्या मूल्यांचं पालन करा, तर मी समजा की खरी समाजसेवा झाली। शेवटी आपण एकत्र येऊया, व्यासनाला नकार देऊया, शिक्षणाला प्रदान देऊया, पर्यावरणाचे रक्षण करूया आणि आपल्या भारताला अधिक मजबूत बनवूया। शेवटी फक्त एवढे सांगतो की युवा हा वादळ आहे जो शांत असल्यानेही पाणी थंड राहतो, पाणी भरून टाकतो। युवा तो वादळ आहे जे शांत असल्यानेही पाणी हलवून टाकतो आणि ही पिढी आहे जे नशिबालाही भरून टाकते, जे नशिबालाही भरून टाकते। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।